बाळूमामाच्या नावानं चांग भलं. सार्थ श्री सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ अध्याय 21. या अध्यायामध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आजचा काळ हा विज्ञान युगाचा काळ ठरलेला आहे. यामुळं मानव जीवनामध्ये अनंत गोष्टीचा उलथापालथ झालेले आहेत. जसं की प्रत्यक्ष दिसते, अनुभवाला येते, तेच सत्य आहे असं म्हटलं जातं. हा विचार खरा आहे, पण इथे भाबडेपणाला जराही वाव नाही. प्रयत्न आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. विज्ञानाची प्रगती बुद्धिबळावर अवलंबून आहे. ही बुद्धी अनेक दिशांना विषयांचा वेध घेऊन अनेक शोधांना जन्म देते. त्या शोध घेणाऱ्या बुद्धीला ज्या योगे ज्ञान होते, ती बुद्धी ज्यामुळे खेळते, ज्यामुळे प्रयोग करते, त्यांचे तत्व मात्र यंत्राच्या किंवा यंत्रवत मानवांना कळणे शक्य नाही. त्या तत्वांच्या सत्यतेनेच, प्राबल्यानेच विज्ञानाचा विकास आहे. अनंत ब्रह्मांडे ही त्या तत्वज्ञानामुळे निर्माण झालेली आहेत. हे तत्व ज्यांनी समजून घेतले आहे, त्यांच्या हाती सत्ता आलेली आहे. जो विज्ञानाच्या नियमनाच्या पलीकडे गेलेला आहे, हे तर पुन्हा पुन्हा घडत नाही. जे घडते त्याचे मर्म कळत नाही, परंतु त्या दुःखी कष्टाच्या अनुभवता मात्र मर्म व या मर्मात दडलेले आहे, झाकलेले आहे. ते तत्व प्रयोगाच्या माध्यमातून घडत नाही. कुणाला दिसण्यासाठी, आश्चर्यचकित करण्यासाठी घडत नाही, तर दीन गरीब यांच्यावरती कृपा करण्यात, मंगल शुभ करण्यासाठी घडलेले असते. कृपेमध्ये जी शक्ती आहे, जे बळ आहे, जे विज्ञानाच्या नियमांना धाब्यावर बसवते, नियमांना दाद देत नाही, अशा वेळी विज्ञाननिष्ठ मंडळींचे तर्क, प्रमाण, अनुभव, पुरावे नामशेष लुप्त होतात. जे खरेखुरे संत असतात ते प्रसंग पडल्यावरच प्रसंगाला अनुसरून आपली महत्ता, श्रेष्ठत्व दाखवतात. मात्र यामागे कीर्ती किंवा प्रसिद्धीचा हेतू त्यांच्या मनी नसतो, स्वप्नातही नसतो. असंच एकदा मामांच्या बाबतीत कागल तालुक्यातील बिद्री गावात मामांची बकरी होती. एका शेतातील उभ्या पिकात बकरी घुसली. त्या शेताची मालकीण होती. ती फार भांडखोर होती. अशी तिची प्रसिद्धी असताना पण तिच्या पोटी पुत्र नसल्यामुळे ती दुःखी कष्टी झाली होती. ती हुशार, बेरकी होती. तिने मामांनी माझे म्हणणे, मामा तुम्ही माझे देणे लागता. ती मामांच्याकडे आली. मामांची बकरी तिच्या रानात गेल्यामुळे तिने नुकसान भरपाईसाठी ती मामांच्याकडे आली व मामांना म्हणाली, मामा तुम्ही माझे देणे लागतात, पण मला तुमच्याकडून पैसा अडका नको, माझ्या पोटी पुत्र पाहिजे. तेव्हा मामा म्हणाले, बाई तुझ्या नशिबातील पुत्र नाही. बाई ईर्षेला पेटल्यासारखी म्हणते, मला मुलगाच हवा आहे आणि तो मी तुमच्याकडून घेणारच. मग मामा ध्यान लावून बसले. थोड्या वेळाने ध्यानमुक्त होऊन भानावर आले व म्हणाले, मुलगा देईन, पण तो तू घेऊ नकोस. तो न घेण्यातच तुझं कल्याण आहे, कारण तो कुलांगार ठरणार आहे. तुम्हाला अतिशय त्रास देईल. असा पुत्र नाही घेतलेला बरा. तुझा संसार सुखाचा होईल. परंतु बाळूमामाचे तिने म्हणणे काही ऐकले नाही, कारण तिला मुलाचे वेड लागले होते. पुत्रजननी व्हायचं होतं. तिला कालांतराने मुलगा झाला, पण कुळाला छळणारा कुलंकक बनला. कागल तालुक्यातील तमना
तमनाकवाडा गावाचे विष्णू चौगले मामांचे भक्त होते. ते मामांच्या भक्तीत रंगले होते. बाळूमामा आपल्या घरी कधी आले नाही त्याबद्दल त्यांना खंत वाटत असे. ज्या घरात मांसाहार चालतो ते घर मामा वर्ज करतात. अशा घरी ते जात नाहीत. पण त्या घराची उत्कर्ष उन्नती व्हावी म्हणून उदार मनाने भंडारा देतात. विष्णू चौगले यांची शेती थोडी आणि ती सुद्धा निकस, त्यामुळे पिकांची उत्पन्नही मिळत नसे. पण श्रद्धेने त्यांनी शेतावर भंडारा टाकला. वेळं पीक आलं, भरपूर उत्पन्न झालं. चौगल्यांची काही वैरी होती. विष्णूंवर विषप्रयोग करायचा ठरवला आणि त्यांना यमसदनाला पाठवायचा असा त्यांनी बेत केला. मामा विष्णूला एकदा म्हणाले, मिष्टान्न भोजनासाठी कुणीही कितीही आग्रह केला तरी आमंत्रण स्वीकारून कोणत्याही प्रसंगी जेवू नको. एका आमंत्रणाप्रमाणे तो जेवण्यासाठी गेला नाही. तेव्हा वैऱ्याने मिठाई घरी आणून दिली. विष्णूने मिठाई खाल्ली नाही. ती मिठाई मुंग्यांना घातली तर मुंग्या दारात मरून पडल्या. संत विज्ञानाच्या प्रयोगशोधाच्या पलीकडे असून प्रसंगी ते कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असतात असे सांगणारा 21वा अध्याय इथं संपूर्ण होतो. बाळूमामांच्या नावानं चांग भलं.